मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, सर्वांना रथसप्तमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, या वर्षी रविवारीच रथसप्तमी येत आहे, कारण रविवार हा सूर्यदेवाला समर्पित आहे आणि योग संयोगने 75 वर्षांनी रविवारी रथसप्तमी येत आहे. तर खूपच शुभ दिवस आहे. तर या दिवशी आपण जाणून घेऊया काय करावे, कसे करावे, संपूर्ण माहिती. तर रथसप्तमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा दिवस आहे, जो एक उत्सव म्हणून साजरा केला जातो. हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी किंवा 7व्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी शेवटचा दिवस हळदी कुंकुवाचा राहतो. तर रथसप्तमीच्या दिवशी हळदी कुंकू पण करणे अतिशय शुभ मानले जाते. अशा प्रकारे रथसप्तमी श्री पंचमी किंवा वसंत पंचमीच्या दुसऱ्या दिवशी येते. हा दिवस सूर्यदेवाचा उत्सव म्हणून शुभ दिवस मानला जातो, म्हणून त्याला सूर्य जयंती म्हणजे सूर्यदेवाचा जन्मदिवस असे साजरा केला जातो. या सूर्यदेवाचा जन्मदिवस आहे असेही म्हणतात. हा सूर्याचा जन्मदिवस मानला जातो, जो संपूर्ण जगाला प्रकाश देणारा आणि विश्वात जीवन शक्य करणारा सूर्य आहे. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. रथसप्तमीच्या दिवशी 7 पांढऱ्या घोड्यांनी चालवलेल्या सोनेरी रथावर बसलेल्या सूर्यदेवाची पूजा केली जाते. ही प्रतिमा सूर्याच्या तेजाचे प्रतीक आहे, जी केवळ पृथ्वीपुरती मर्यादित नाही, तर स्वर्गात आणि संपूर्ण विश्वात देखील पूर्ण आहे. कृतज्ञतेद्वारा भगवान सूर्याची स्तुती करण्यासाठी अनेक मंदिरे बांधली गेली आहेत. या दिवशी ही सर्व मंदिरे सजवली जातात. विशेष कार्यक्रम आणि उत्सव होतो. लोक सूर्य मंदिरांना भेट देतात, त्यांना प्रकाश आणि ऊर्जा दिल्याबद्दल ते परमेश्वराचे आभार मानतात आणि देवाची पूजा करतात. तिरुपती बालाजी सारखी अनेक मोठी मंदिरे सूर्यासाठी विशेष पूजा केली जाते आणि सजावट केली जाते. महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश सारख्या भारतीय राज्यांमध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. रथसप्तमी 2026 या दिवशी रथसप्तमी रविवार 25 तारखेला आहे, म्हणजेच हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जाईल. रथसप्तमीला काय करावे? या दिवशी स्नान करण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच लोक सकाळी लवकर उठावे आणि पवित्र स्नान करावे. गंगा नदीचे स्मरण करावे. गंगा, सिंधू, सरस्वती, कावेरी, चर्मनमती, वेत्रा, शिप्रा, जया, गंडिकाया अशा नद्यांच्या 7 नद्यांचे नामस्मरण करावे. म्हणजे आपण 7 नद्यांमध्ये स्नान केल्याचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते. सूर्योदयाच्या वेळी केलेले स्नान शुभ मानले जाते. यामुळे आपल्या घरात धनधान्याने घर भरलेले राहते, आजार आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहते आणि व्यक्तीला चांगले आरोग्य आणि आयुष्य प्राप्त होते. मान प्रतिष्ठा वाढते. या कारणास्तव या दिवसाला आरोग्य सप्तमी असेही म्हणतात. तमिळनाडूमध्ये लोक स्नानात एरुरुकीची पाणी वापरतात, जेणेकरून तो अधिक पवित्र मानले जाते. भाविक स्नान केल्यानंतर सूर्याला अर्घ्य देतात. यासाठी तांब्याचा कलश वापरला जातो. पाणी अर्पण करताना तर सूर्य मंत्राचा जप करावा. ओम सूर्य नारायणाय नमः या मंत्राचा जप करावा. काही लोक सूर्याच्या 12 वेगवेगळ्या नावाचा जप करतात. जलविधी केल्यानंतर ते भगवान सूर्याची पूजा करतात. यासाठी भाविक तुपाचा दिवा लावतात आणि सूर्यासमोर प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर ते सूर्याच्या दिशेने लाल फुले अर्पण करतात. ते काही कापूर आणि धूप बत्ती देखील पेटवतात. असे केल्याने भक्ताला सूर्याचा आशीर्वाद मिळतो आणि त्याला यशासह दीर्घ आणि निरोगी आयुष्य मिळते, अशी श्रद्धा आहे. घरातील महिला रथासह सूर्याची प्रतिमा काढून सूर्याचे स्वागत करतात आणि त्यांचे आभार मानले जातात. स्वागत म्हणून त्यांच्या घरासमोर रांगोळ्या काढतात. त्यानंतर त्या त्यांच्या अंगणात सूर्याकडे तोंड असलेल्या मातीच्या भांड्यात दूध उकळतात. नंतर हे उकळलेले दूध सूर्याला अर्पण करण्यासाठी गोड भात बनवण्यासाठी वापरले जाते. या दिवशी सूर्य मंत्र किंवा गायत्री मंत्राचा जप करणे अतिशय शुभ मानले जाते. रथसप्तमीचे महत्त्व: हिंदू धर्मात सूर्याला पृथ्वीवरील जीवन शक्य करणारा, प्रकाश आणि ऊर्जा प्रदान करणारा देव मानला जातो. रथसप्तमी हा सूर्याचा वाढदिवस मानला जात असल्याने या दिवशी त्याची पूजा केल्याने जीवनात सूर्याचे आशीर्वाद मिळतात. हिंदू धर्मात सूर्य हा दीर्घ आयुष्य, चांगले आरोग्य, सकारात्मक ऊर्जा, मन आणि यश देणारा देखील आहे. म्हणून विशिष्ट दिवशी सूर्याची पूजा केल्याने भक्तांना सर्व पैलूंनी पवित्र केले जाते. शिवाय ते त्यांच्या आयुष्यात केलेले पापाचे शालन करण्यासाठी देखील मदत होते. सर्व पापांचा नाश होतो, ज्यामुळे त्यांना पुढील जन्मात चांगले जीवन मिळते. रथसप्तमीचा दिवस उत्तर गोलार्धात सूर्याच्या हालचालीत देखील प्रतीक आहे. हिवाळा संपतो आणि उन्हाळा ऋतू सुरू होतो. या वाढत्या
तापमानाचे देखील संकेत आहे, जे भारताच्या दक्षिणेकडील राज्यामध्ये अधिक लक्षणीय आहे. हा प्रसंग कापणीच्या हंगामाच्या सुरुवातीच्या देखील प्रतीक आहे. शेतकरी त्यांचे पीक कापतात. पिके वाढवण्यासाठी योग्य आहे. वातावरण प्रदान केल्याबद्दल सूर्य आणि निसर्गाचे आभार मानतात. काही ठिकाणी ही नवीन वर्षाची सुरुवात देखील केली जाते. रथसप्तमी कशी साजरी केली जाते? सूर्यदेवाच्या भक्तांसाठी अनेक मंदिरे आणि पवित्र स्थाने मानली गेली आहेत. या सर्व ठिकाणी रथसप्तमी पूर्व संध्येला मोठे उत्सव आणि विशेष विधी साजरे केले जातात. तिरुमला, तिरुपती बालाजी मंदिर, श्री मंगुजा मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर आणि आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील विविध प्रदेशातील मंदिरांमध्ये भव्य उत्सव साजरे केले जातात. रथसप्तमी पूजा करण्याचे काही फायदे. पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की रथसप्तमीच्या पूर्वसंध्येला सूर्याची पूजा केल्याने भक्तांना त्यांच्या भूतकाळातील आणि वर्तमान काळातील पापांपासून मुक्ती मिळते, मोक्षाची प्राप्ती होते, मार्गांकडे एक पाऊल पुढे जाते. हिंदू धर्मानुसार सूर्यदेव दीर्घायुष्य आणि चांगले आरोग्य प्रदान करते. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.